मी अंजली आहे आणि सध्या माझं वय 24 वर्ष आहे. माझं शरीर एखाद्या तरुण, आकर्षक मुलीसारखं भरलेलं होतं. माझं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं होतं. माझी उंची 4 फुटांपेक्षा जास्त होती आणि माझी देहष्टीही उठावदार होती. पण आता मला असं वाटत होतं, की या सौंदर्याचा माझ्या आयुष्यात काहीच उपयोग उरलेला नाही. माझे पती विकास एका खासगी बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. ते माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. त्यांच्या नोकरीमुळे आम्ही आमचं छोटंसं गाव सोडून शहरात राहायला आलो होतो. माझे सासू-सासरे अजूनही गावातच राहत होते. खरं सांगायचं तर मी विकासशी प्रेमामुळे लग्न केलं नव्हतं. त्यांची सुरक्षित नोकरी आणि चांगलं उत्पन्न पाहूनच मी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाले होते. मला शहरात राहायचं होतं. चांगले कपडे घालायचे होते. मला वाटायचं की पैसा असेल तर आयुष्यातली प्रत्येक इच्छा पूर्ण करता येते. माझा रंग गोरा होता. सगळेच मला सुंदर म्हणायचे. माझे लांबसडक काळे केस आणि मोठे डोळे सहज कोणाचेही लक्ष वेधून घ्यायचे. पण माझे पती विकास दिसायला अगदी साधारण होते. रंग सावळा, उंची कमी आणि शरीराने थोडे जाडी होते. आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलो की लोक आश्चर्याने आमच्याकडे पाहायचे. एवढी सुंदर मुलगी या माणसासोबत कशी, असा प्रश्न त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसायचा. आमचा सदनिका शहरातील एका चांगल्या भागात होता. सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता. नातेवाईकांची ढवळाढवळ नव्हती. घरात फक्त मी आणि माझे पती. मी जसं आयुष्य कल्पिलं होतं, जवळजवळ तसंच सगळं होतं. फक्त एक गोष्ट सोडून. मला माझ्या पतींचं रूप आवडत नव्हतं. त्यांचा स्पर्शही मला सुखावणारा वाटत नव्हता. एके संध्याकाळी मी दूरदर्शन पाहत बसले होते. तेवढ्यात विकास घरी आले. त्यांच्यासोबत एक उंच, मजबूत आणि देखणा तरुण होता. अंजली हा राहुल. माझ्या मामाचा मुलगा. माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण पूर्ण करून आता इथे नोकरी करणार आहे. राहण्याची चांगली व्यवस्था होईपर्यंत तो आपल्याकडेच राहील, त्याची ओळख करून दिली. विकासने त्याची ओळख करून दिली. राहुलने किंचित वाकून मला नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावरची एक झलक पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली. रंग सावळा असला तरी त्याचं मजबूत शरीर, रुंद खांदे, दाट भुवया आणि खोल डोळे कोणालाही आकर्षित करू शकत होते. मी त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. पण त्याने दुरूनच हात जोडले. "नमस्कार वहिनी", तो म्हणाला. मी हसत म्हणाले, "तू इथे अगदी आरामात राहा. विकास दिवसभर बाहेर असतात. मलाही घरात एकटं बसून कंटाळा येतो. तू आलास म्हणजे माझाही वेळ चांगला जाईल." विकासने राहुलला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत राहायला सांगितलं. नंतर ते मला म्हणाले, "अंजली, राहुल खूप लाजरा आहे. त्याला कशाची गरज आहे, ते तुलाच विचारावं लागेल. मी तर दिवसभर कार्यालयात असतो." मी मनातल्या मनात विचार केला, काळजी करू नका. मी त्याची खूप चांगली काळजी घेईन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. अंघोळ करून माझा सर्वात सुंदर पोशाख घातला. केस मोकळे सोडले. हलका शृंगार केला आणि थोडंसं सुगंधी अत्तरही लावलं. मी बैठकीच्या खोलीत गेले तेव्हा राहुल योग करत होता. त्याचं तंदुरुस्त शरीर, घामाने चमकणारा चेहरा आणि मजबूत बाहू पाहून माझं मन अस्वस्थ झालं. त्याची नजर माझ्यावर पडताच तो लगेच उठला. अंगात टी-शर्ट घालत तो म्हणाला, "शुभ सकाळ, वहिनी." आणि तो ताबडतोब आपल्या खोलीकडे निघून गेला. मग मी स्वतःला सावरलं. माझ्या सौंदर्यावर विश्वास ठेवत मी खास नाश्ता तयार केला. पनीरचे पराठे आणि दही. विकास आणि राहुल नाश्त्यासाठी बसले तेव्हा मीही त्यांच्यासोबत बसले. मी मुद्दाम माझी खुर्ची राहुलच्या जवळ ठेवली. पण तो खाली मान घालून नाश्ता करत राहिला. पण तो खाली पाहणंही तो टाळत होता. "राहुल, नाश्ता कसा वाटला?" मी हसत विचारलं. "खूप छान, वहिनी." "तुमचे खूप आभार", तो लाजत म्हणाला. नाश्ता संपताच तो पटकन आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने विकास आणि राहुल दोघंही बाहेर जाण्यासाठी तयार झाले. "राहुल, पहिल्याच दिवसापासून महाविद्यालयात चाललास?" मी विचारलं. "हो वहिनी, महाविद्यालयात तर जावंच लागेल. त्यासोबत माझ्या राहण्याचीही काही व्यवस्था शोधायची आहे." त्याने माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं. दोघं बाहेर गेल्यानंतर मी दिवसभर राहुलचाच विचार करत राहिले. तो माझ्यापासून एवढा दूर का राहतो, हे मला समजत नव्हतं. मी त्याला आकर्षक वाटत नाही का? त्या संध्याकाळी मी माझी सर्वात सुंदर लाल साडी नेसली. केसांना आकर्षक वळण दिलं. डोळ्यांत काजळ, ओठांवर लिपस्टिक, कानात झुमके आणि गळ्यात सुंदर हार घातला. खरं सांगायचं तर मी विकाससाठी कधीच एवढी सजले नव्हते. विकास आणि राहुल घरी परतले तेव्हा मला पाहून विकास खूप आनंदी झाले. वा अंजली, आज तर खूप सुंदर दिसतेस. काय विशेष? त्यांनी माझी प्रशंसा केली. पण ज्याच्यासाठी मी एवढी सजले होते, त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. राहुल घरात येताच सरळ आपल्या खोलीत निघून गेला. अंजली, तू आज खूपच सुंदर दिसतेस. चल आज बाहेर जेवायला जाऊ, विकास उत्साहाने म्हणाले. पण तोपर्यंत माझा मूड पूर्णपणे खराब झाला होता. नको, माझं डोकं दुखतंय.
तुम्ही जा, मी आराम करते, असं म्हणत मी माझ्या खोलीत निघून गेले. रागाने मी दागिने काढून फेकले. आरशासमोर उभी राहून स्वतःलाच प्रश्न विचारू लागले. माझ्यात काय कमी आहे? तो माझ्याकडे का पाहत नाही? माझा राग, आणि निराशा वाढत चालली होती. मी कपडे बदलले आणि स्वयंपाकघरात जेवण तयार करायला गेले. माझ्या मनात आता एकच विचार होता. काही करून राहुलला माझ्याकडे आकर्षित करायचं. पुढच्या 5-6 दिवसात माझी अवस्था आणखी वाईट झाली. माझ्या उपस्थितीत राहुल अस्वस्थ झाल्यासारखा वाटायचा. मी जितकी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे, तितकाच तो माझ्यापासून दूर जायचा. मी केस मोकळे सोडायचे, सुंदर पोशाख आणि साड्या नेसायचे, मोहक अत्तर लावायचे. पण तो माझ्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करायचा, जणू मी त्याच्यासमोर उभीच नव्हते. एके दिवशी मी विकासला विचारलं, राहुलच्या राहण्याची दुसरी व्यवस्था झाली का? हो, तो वसतिगृहात जागा शोधतोय. बहुतेक पुढच्या आठवड्यापर्यंत तो तिकडे जाईल, विकासने सांगितलं. हे ऐकताच माझ्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या. फक्त 1 आठवडा. राहुल निघून गेला तर मी त्याला कसं मिळवणार? मला लवकर काहीतरी करावं लागणार होतं. नाहीतर तो माझ्या आयुष्यातून कायमचा दूर जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी विकास कार्यालयात गेल्यानंतर मी एक योजना आखली. मी गच्चीवर गेले. परत येताना मुद्दाम पाय घसल्याचं नाटक करत पायऱ्यांवरून खाली पडले. माझी किंकाळी ऐकताच राहुल धावत आला. वहिनी, काय झालं? खरी चिंता दिसत होती. राहुल, माझा पाय खूप दुखतोय, मी वेदनेने कण्हत म्हणाले. राहुलने क्षणाचाही विलंब न करता मला उचलून आपल्या बाहूमध्ये घेतलं आणि खाली आणलं. त्याच्या छातीला टेकताच माझं हृदय वेगाने धड संपू नये. त्या क्षणी मला वाटलं, हा क्षण कधीच संपू नये. राहुलने विकासला दूरध्वनी केला आणि मला ताबडतोब रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की माझ्या घोट्याला मुरगळलं आहे. किमान 15 दिवस मला पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार होती. घोट्याला प्लास्टर लावावं लागेल. तुम्हाला अंथरुल्यानंतर विकास खूप चिंतेत पडले. आता मी तुझी काळजी कशी घेणार? मी तर दिवसभर कार्यालयात असतो, ते म्हणाले. राहुल लगेच म्हणाला, दादा, तुम्ही काळजी करू नका. मी इथे राहून वहिनींची काळजी घेईन. पण तुझं महाविद्यालय? विकासने विचारलं. काही हरकत नाही. सत्र नुकतंच सुरू झालं आहे. काही दिवस सुट्टी घेईन. वहिनींची तब्येत जास्त महत्वाची आहे, राहुल म्हणाला. माझी योजना यशस्वी झाली होती. आता राहुलला माझी काळजी घ्यावी लागणार होती. त्याला माझ्याजवळ राहावं लागणार होतं. म्हणजे त्याला आपलंसं करण्यासाठी माझ्याकडे पूर्ण 15 दिवस होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विकास कार्यालयात गेल्यानंतर मी राहुलला आवाज दिला. राहुल, जरा इकडे ये. तो माझ्या खोलीच्या दाराशी येऊन थांबला. आत यायलाही तो कचरत होता. काय झालं वहिनी? काही हवं होतं का? मी म्हणाले, राहुल, मला खूप कंटाळा येतोय. तू मला बाहेरच्या खोलीत नेशील का? इथे एकटी पडून राहिले तर मी वेडी होईन. मी विनवणीच्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. वहिनी, डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितली आहे. अंथरुणातून उठणं योग्य नाही. तुम्हाला काय हवं ते सांगा. मी आणून देतो. तो दारात उभा राहूनच म्हणाला. मी निराश होऊन म्हणाले, काही नाही. फक्त थोडं पाणी दे. त्याने पाण्याचा पेला टेबलावर ठेवला आणि निघून गेला. मी संतापाने भरून गेले. ज्याच्यासाठी मी स्वतःचा घोटा दुखावून घेतला होता, तो माझ्या खोलीत यायलाही घाबरत होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या साडीचा पदर मुद्दाम खाली पडू दिला आणि मोठ्याने राहुलला हाक मारली. राहुल, लवकर ये. तो धावत आला. काय झालं? वहिनी, मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करते, पण पाय खूप दुखतोय. मला मदत करशील का? असं म्हणत मी त्याच्याकडे हात पुढे केला. राहुलने माझ्याकडे पाहिलं. मग माझा हात पकडला आणि मला आधार देण्यासाठी आपला खांदा पुढे केला. मी माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि मुद्दाम त्याच्या अगदी जवळ गेले. माझं शरीर त्याच्या शरीराला लागलं. माझे केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. त्याचा श्वास वेगाने चालू असल्याचं मला जाणवलं. माझं हृदयही जोराने धडधडत होतं. किमान माझ्या जवळ येण्याचा त्याच्या शरीरावर तरी परिणाम होत होता, असं मला वाटलं. पण त्याने पटकन मला आधार देत अंथरुणावर बसवलं आणि स्वतः मागे सरकला. वहिनी, तुम्हाला काही हवं असेल तर फक्त आवाज द्या. मी लगेच येईन. पण कृपया एकट्याने उठण्याचा प्रयत्न करू नका, तो म्हणाला आणि लगेच खोलीबाहेर निघून गेला. दररोज काही ना काही कारण काढून मी त्याला माझ्या जवळ बोलवायचे. कधी पाण्यासाठी, कधी भ्रमणध्वनी देण्यासाठी, तर कधी फक्त बोलण्यासाठी. प्रत्येक वेळी तो यायचा, पण शक्य तितक्या लवकर खोलीबाहेर जाण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी मी थेट अंथरुणावरून खाली उतरले आणि मुद्दाम जमिनीवर पडून मोठ्याने रडू लागले. राहुल धावत आला. मला जमिनीवर पडलेलं पाहून तो घाबरला. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? मला उचलण्यासाठी वाकत तो म्हणाला. यावेळी मी त्याचा हात पकडून त्याला माझ्याकडे ओढलं.
तो तोल जाऊन माझ्यावर पडता पडता वाचला. "वहिनी, हे तुम्ही काय करत आहात?" त्याच्या डोळ्यात भीती होती. "राहुल, माझ्या जवळ ये. मला तुला काहीतरी सांगायचं आहे." असं म्हणत मी त्याचा हात माझ्या ओठांकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो झटकन मागे झाला. मला स्पर्श न करता उठण्यास मदत केली. "वहिनी, कदाचित औषधांच्या परिणामामुळे तुम्हाला अशक्त वाटत असेल. मी तुमच्यानं तो खोलीबाहेर पळाला. मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. तो मला पसंत करत नाही का? मी त्याला अजिबात आकर्षक वाटत नाही का?" 15 दिवस निघून गेले आणि माझं प्लास्टर काढण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की आता मी पूर्णपणे बरी झाले आहे. विकासला खूप आनंद झाला. पण मी आतून पूर्णपणे तुटले होते. माझी योजना अयशस्वी झाली होती. काही दिवसांनी विकासने सांगितलं, "राहुलला एक चांगलं वसतिगृह मिळालं आहे. तो उद्यापासून तिकडे राहायला जाईल." आता फक्त मी आतून हादरले. हे ऐकताच मला काहीतरी मोठं करावंच लागणार होतं. त्या रात्री विकासच्या कार्यालयातून दूरध्वनी आला. त्यांना घरी यायला उशीर होणार होता. घरात फक्त मी आणि राहुल होतो. ही माझी शेवटची संधी होती. मी माझा सर्वांत आकर्षक रात्रीचा पोशाख घातला. त्या पोशाखातून माझ्या शरीराची ठेवण स्पष्ट दिसत होती. केस मोकळे सोडले आणि अत्तर लावलं. मग मी राहुलच्या खोलीचं दार ठोठावलं. "हो वहिनी," या राहुल आतून म्हणाला. मी आत गेले तेव्हा तो आपलं सामान पिशवीत भरत होता. "राहुल, मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे." असं म्हणत मी ताट त्याच्याकडे केलं. त्याने वर पाहून माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. "वहिनी, ताट ते टेबलावर ठेवा. मी थोड्या वेळाने जेवतो." तो माझ्याकडे न पाहताच म्हणाला, "आता काय एवढं सामान भरतोयस? एवढी घाई कसली? आणखी काही दिवस इथेच राहा." मी त्याच्या जवळ जात म्हणाले, "नाही वहिनी, उद्यापासून माझं महाविद्यालय सुरू होतंय." असं म्हणत तो माझ्यापासून थोडा दूर सरकला. मी मुद्दाम जेवणाचं ताट खाली पाडलं. "अरे, माफ कर." असं म्हणत मी खाली वाकले. मग त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडला. "राहुल, तुला समजत नाही." मी त्याच्या डोळ्यांत पाहत बोलण्याचा प्रयत्न केला. राहुलने आपला हात सोडवून घेतला आणि काही पावलं मागे गेला. "वहिनी, कृपया असं करू नका. दादांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मी उद्या सकाळीच इथून निघून जाईन." तो ठामपणे म्हणाला. मला इतकी लाज वाटली की मी तिथून धावत माझ्या खोलीत गेले. दार बंद करून मोठमोठ्याने रडू लागले. तो माझ्या आयुष्यातून निघून येऊ शकले नव्हते. तो माझ्या आयुष्यातून निघून जाणार होता. पण मी हार मानायला तयार नव्हते. माझ्या मनात आणखी एक नवीन योजना आकार घेत होती. त्या रात्री मी सतत कूस बदलत राहिले. राहुलचे कठोर शब्द माझ्या कानात घुमत होते. सकाळी डोळे उघड तेव्हा विकास आधीच उठले होते. ते आपली प्रवासाची पिशवी भरत होते. "अरे, उठलीस?" "तुला न उठवता तयारी करत होतो," विकास हसत म्हणाले. मी डोळे चोळत विचारलं, "कुठे चाललात?" "बँकेच्या कामासाठी अचानक मुंबईला जावं लागतंय. 2-3 दिवस लागतील." "मी तुला सांगितलं होतं." "लक्षात नाही का?" माझं हृदय जोराने धडधडलं. विकास घराबाहेर जाणार म्हणजे घरात फक्त मी आणि राहुल. माझ्यासाठी ही अखेरची संधी होती. "तुझा पाय आता बरा झाला आहे. तरीही जास्त धावपळ करू नकोस. राहुल आहेच. काही लागलं तर त्याला सांग." असं म्हणत विकासने प्रेमाने माझ्या कपाळावर हात फिरवला. मी फक्त हसले. माझ्या डोक्यात मात्र राहुलसोबत घालवता येणाऱ्या वेळाच्या योजना तयार होऊ लागल्या होत्या. विकास बाहेर जाऊन राहुलशी बोलू लागले. मी कान देऊन त्यांचं बोलणं ऐकलं. "राहुल, मी 2-3 दिवसांसाठी बाहेर जातोय. अंजलीची काळजी घे," विकास म्हणत होते. "दादा, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी उद्याच वसतिगृहात राहायला जाईन. मला तिथे खोली मिळाली आहे." राहुल म्हणाला. माझा श्वासच थांबला. राहुल उद्याच निघून जाणार होता. "काय झालं? सगळं ठीक आहे ना? इथे काही अडचण आहे का?" विकासने "नाही दादा, तसं काही नाही. फक्त माझे वर्ग सुरू झाले आहेत आणि वसतिगृह महाविद्यालयाच्या जवळ आहे." राहुलने खोटं सांगितलं. "ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण आज मी घरी नाही, म्हणून किमान आज तरी अंजलीची काळजी घे," विकास म्हणाले. विकास गेल्यानंतर मी माझे सर्वोत्तम कपडे घातले, केस व्यवस्थित केले आणि हलका शृंगार केला. माझ्याकडे आता फक्त एकच दिवस उरला होता. मी राहुलला आवाज दिला. "हो वहिनी, काही हवं होतं का?" त्याने दारातूनच विचारलं. "राहुल, आत ये. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे," मी गंभीर स्वरात म्हणाले. राहुल कचरत आत आला, पण दाराजवळच उभा राहिला. "राहुल, मी सरळ मुद्द्यावर येते," मी आत्मविश्वासाने म्हणाले. "माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यांत पाहून सांग, माझ्यात काय कमी आहे? मी एवढी सुंदर आहे. माझं शरीरही आकर्षक आहे. तुला तुझी द्यायला मी तयार आहे. मग तुझी अडचण काय आहे?" "राहुल, मला तुझ्यावर प्रेम झालं आहे." राहुलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याने नजर खाली केली. "वहिनी, अशा गोष्टी बोलू नका. मी दादांचा खूप आदर करतो." मी त्याला मध्येच थांबवलं.
मला माहीत आहे तू काय बोलणार आहेस, पण एकदा माझं ऐकून घे. मी विकासशी प्रेमामुळे लग्न केलं नव्हतं. त्यांची सुरक्षित नोकरी आणि पैसा पाहून लग्न केलं. मला त्यांच्यासोबत कोणतंही सुख मिळत नाही. तुला पाहिल्यानंतर. पहिल्यांदाच मला कळलं की प्रेम म्हणजे काय. राहुलने रागाने माझ्याकडे पाहिलं. वहिनी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दादा तुमच्यावरती ते काय करत नाहीत. तुला प्रेमाबद्दल काय माहीत? मी भावूक होत म्हणाले. तू मला स्वीकारलंस तर मी विकासला सोडू शकते. माझ्याकडे पैसा आहे. आपण दोघं कुठेही जाऊ शकतो. नवीन आयुष्य सुरू करू शकतो. राहुलच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि संताप स्पष्ट दिसत होता. तो पुढे आला आणि त्याने मला जोरात थप्पड मारली. बस करा. खूप झालं. मी दादांचा विश्वास कधीच तोडणार नाही. ते माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आणि तुम्ही फक्त स्वार्थ आणि वासनेने भरलेले आहात. माझ्या गालावर थप्पडीचा ठसा उमटला होता. पण त्याहून जास्त दुखापत माझ्या अहंकाराला झाली होती. हे तुला खूप महागात पडेल, मी कडवटपणे म्हणाले. पण मला धमकी देऊ नका वहिनी. मी उद्या सकाळीच इथून निघून जाईन, राहुल म्हणाला. तो खोलीबाहेर निघून गेला. रात्र झाली तरी मी माझी हार स्वीकारली नव्हती. मी माझ्याजवळ असलेली दुसरी चावी घेतली. घरात पूर्ण शांतता पसरल्यानंतर मी हळूच राहुलच्या खोलीचं दार उघडलं. खोलीत अंधार होता. मी सावकाश त्याच्या अंथरुणाकडे गेले. अंथरुणावर कोणीतरी गाढ झोपल्यासारखं दिसत होतं. मी चादर उचलली, त्याच्या शेजारी झोपले आणि त्याला मिठी मारली. अचानक खोलीतील दिवा लागला. मी दचकून दाराकडे पाहिलं. दारात राहुल उभा होता. मी घाबरून माझ्या शेजारी पाहिलं. ज्याला मी मिठी मारली होती तो राहुल नव्हता. तो माझा पती विकास होता. विकास, तुम्ही तर मुंबईला गेला होतात ना? माझा आवाज थरथरत होता. विकास उठून बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. नाही अंजली, मी कुठेही गेलो नव्हतो. हे सगळं फक्त एक नाटक होतं, ते शांतपणे म्हणाले. म्हणजे? मला काही समजत नाहीये. याचा अर्थ असा की राहुल पहिल्या दिवसापासून मला सगळं सांगत होता. तू त्याच्याशी कशी वागत होतीस, काय प्रयत्न करत होतीस, हे तो मला सांगत होता. सुरुवातीला माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. उलट मी त्याच्यावरच संशय घेतला. पण नंतर मी तुझ्या सगळ्या कृती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. विकासने राहुलला आवाज दिला, राहुल पूर्ण दिवे लाव. खोलीतील सगळे दिवे लागले. मी पाहिलं तर एका कोपऱ्यात कॅमेरा लावलेला होता. अंजली, आम्ही तुझी प्रत्येक कृती नोंदवली आहे. तुझं प्रत्येक खोटं आणि तुझी प्रत्येक योजना, राहुल म्हणाला. मी अपमान आणि लाजेने पूर्णपणे कोसळले. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. मला अंथरुणावरून उठून पळून जायचं होतं. पण माझ्या पायांत बळच उरलं नव्हतं. तुला वाटतं तू खूप हुशार आहेस, अंजली, विकास म्हणाले. तू फक्त माझ्या पैशांसाठी माझ्याशी लग्न केलंस. त्यानंतर माझ्या विश्वासाची आणि प्रेमाची थट्टा केलीस. पण तू समजतेस तितका मी मूर्ख नाही. विकास, मला माफ करा. हे सगळं. मी हुंदके देत बोलण्याचा प्रयत्न केला. बस कर तुझं नाटक, विकास रागाने म्हणाले. आजची रात्र इथेच राहा. पण उद्या सकाळपर्यंत तुझं सगळं सामान बांधून या घरातून निघून जा. मी तुला घटस्फोटाची कागदपत्र पाठवून देईन. विकास आणि राहुल दोघंही खोलीबाहेर निघून गेले. त्यांनी मला एकटीला तिथेच सोडलं. मी जमिनीवर बसून रडू लागले. मी स्वतःचं काय करून घेतलं होतं? माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका चांगल्या माणसाचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं होतं. फक्त माझ्या वासनेमुळे आणि अहंकारामुळे. आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. ना पैसा, ना प्रेम, ना सन्मान. उरलं होतं ते फक्त पश्चात्ताप आणि अपमान. सकाळ होताच मी माझं सगळं सामान बांधलं आणि विकासच्या घरातून कायमची बाहेर पडले. मी कुठे जाणार होते हे मलाही माहीत नव्हतं. पण एक गोष्ट मला नक्की माहीत होती. माझं आयुष्य आता पुन्हा कधीही पूर्वीसारखं होणार नव्हतं. प्रेम फक्त सौंदर्य आणि पैशावर टिकत नाही, हे मला समजलं होतं. पण खूप उशिरा.